तुम्हाला डोकेदुखीचा भयंकर त्रास आहे का? म्हणजेच मायग्रेनचा त्रास असेल, तर हा रील शेवटपर्यंत बघा. डोकेदुखी साधारण 2 प्रकारची असते. एक नॉर्मल डोकेदुखी, ज्यामध्ये आपल्याला बघा सर्दी, खोकला याच्यामध्ये डोकेदुखी असते. सायनसमुळे डोकेदुखी असते. पण मायग्रेनची डोकेदुखी महाभयंकर असते. कारण मायग्रेनमध्ये आपल्याला नसांना ताण आला असतो मेंदूमध्ये. त्यामुळे कुठलाही आवाज सहन होत नाही. कुठल्याही प्रकारचा नॉईज जो बाहेरील असेल, तो आपल्याला सहन होत नसतो. सिव्हिअर हेडेक ह्यामध्ये असतं. पेन किलर घेऊन देखील फरक पडत नाही. अशा मायग्रेनसाठी आयुर्वेदिक उपाय खूप चांगल्या कामात येतो. आयुर्वेदामध्ये गाईचे तूप खूप महत्वाचे आहे. ज्यामध्ये नाकात नाक हे मेंदूचे द्वार आहे. नाकात औषध सोडल्याने मेंदूपर्यंत जाते आणि मेंदूतील नसांवर जे प्रेशर आलेले आहे, ते कमी करण्यास खूप चांगली मदत होते. त्याचबरोबर तीळ तेल किंवा बदामाचं तेल कोमट करून जर आपण डोक्याची मॉलिश केली, तर रक्तपुरवठा मेंदूला होऊन डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. मायग्रेन हे मुख्यतः पित्तामुळे होत असतं, पित्त आधिक्यामुळे. त्यामुळे आहारामध्ये पित्त वाढवणारे पदार्थ टाळणे, त्याचबरोबर आहारामध्ये सॅलड, फ्रुट्स किंवा पालेभाज्यांचा वापर जर केला, तर शरीरातील उष्णता, पित्त कमी होऊन डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर जर आपण गाईचे तूप कासाच्या वाटीने रोज रात्री झोपताना पायाची म्हणजे तळपायाची मॉलिश केली, तर ब्लड सर्क्युलेशन चांगले होऊन मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होतो. या सोप्या गोष्टीचा वापर जर आपण दैनंदिन जीवनात केला, तसेच नस्यकर्म जर आपण केलं, तर मायग्रेनचा त्रास कमी होण्यास आपल्याला मदत होईल.